जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत। पत्रकार परिषदेमार्फत MIM पक्षप्रमुखांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा तर केली, पण मतदारसंघ मात्र ठेवला अघोषित। 50 महिला कामगारांना गृह उपयोगी संचाचे MIM सुप्रीमोंच्या उपस्थितीत वाटप। क्रांती चौक परिसरातील मराठा आरक्षणासंबंधी उपोषणकर्त्यांची पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली भेट। मराठा आरक्षणकर्त्या उपोषणकर्त्या युवतीला शिवसेना नेते अंबादास दानवेंनी भेट देत उपोषणाऐवजी दुसरा मार्ग अवलंबित लढा जिंकण्याचे सांगितले समजावून। राज्यभरासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली 97.50%वर, धरणाचे 6 दरवाजे आले उघडण्यात। राज्यातील प्रत्येक गावात मराठा सेवकांची स्थापना करण्याचे जरांगे पाटलांचे मराठा बांधवांना आवाहन। रोशन गेट परिसरात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, स्थानिक निवासियांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग। राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मराठवाडा विभागीय कार्यकर्ता बैठक संपन्न। 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाजकांनी वर्तविला अंदाज। कोरोना काळात बंद पडलेली वडसा चांदापूर रेल्वे खासदार किरसाने यांच्या प्रयत्नाने पूर्ववत सुरू। कन्नड जैतखेडा गावात गेल्या 40 दशकांपासून गावकरी रस्त्याच्या सुविधेपासून वंचित, रस्त्याची मागणी मान्य न झाली तर गावकरी निवडणुकीवर टाकणार बहिष्कार। संजयनगर मुकुंदवाडीत 15 वर्षांपासून रखडले रस्त्याचे काम, भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने। कन्नड खुलताबाद तालुक्यात हातात तोंडाशी आलेल्या मक्का कपाशीसह अन्य पिकांचे मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान। कायदा हा सर्वांसाठी समान असतो, मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारी व्यक्ती देखील समान असायला हवी, तेव्हाच होते अशी उत्कृष्ट कारवाई। स्थानिक प्रादेशिक उपायुक्तांना तात्काळ बडतर्फ करण्याच्या मागणीकरिता मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संघटनेच्या वतीने प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात।